आजच्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर एक लक्षात असं आलं की भुसावळ मतदारसंघामध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मूलभूत समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ते सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत नाही. आणि आदरणीय मंत्री महोदयांच्या सोबत पक्षाचे पदाधिकारी असलेच पाहिजे, कारण पक्ष, संघटना आणि लोकप्रतिनिधी सोबत चालत असतात. परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदार लॉबी या तालुक्यात निर्माण झालेली आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी औष्णिक विद्युत केंद्र जे आपल्या भुसावळ दीपनगरला आहे, त्या औष्णिक विद्युत केंद्रामधून जो गुन्हा दाखल झालेला आहे तालुका पोलीस स्टेशनला, दुसऱ्या दिवशी आम्हाला जेव्हा वृत्तपत्रात बातमी वाचायला मिळाली की भाजपा तालुका अध्यक्षांच्या रुग्णवाहिकेतून भंगार चोरी. खरं म्हणजे व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो. भाजपा या नावाला कलंकित करण्याचा हा प्रयत्न होता. आणि ती रुग्णवाहिका सन्माननीय आमचे जे मित्र आहेत प्रशांत पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती असल्याचे आम्हाला कळाले. आणि म्हणूनच वृत्तपत्रातून ती बातमी ठळकपणे मांडली गेली. विशेषतः ही जी ठेकेदार लॉबी आहे त्या ठिकाणी त्यांचे अनेक ठेके औष्णिक विद्युत केंद्र भुसावळला आहेत किंवा अन्य ठिकाणी तसे लोक सांगतात, बोलतात त्या ठिकाणी. आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये थोडा विचार केला पाहिजे की आपल्यासोबत असलेली माणसं ही पक्षाची असली पाहिजे, पण ते ठेकेदार नको त्या ठिकाणी. आणि त्या अनुषंगाने मी ते विधान केलेलं आहे ना. या संदर्भातल्या अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी, त्या योग्य वेळी त्या ठिकाणी मी मांडू.